सर्व उपस्थित रसिकांचं पार्ले कट्ट्याच्या 51व्या कार्यक्रमात मी चित्रा वाघ मनपूर्वक स्वागत करते। तुम्हा सर्वांना नवीन वर्ष भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्याचं आणि समाधानाचं जावो ही सदिच्छा व्यक्त करते। आजवर आपल्या सर्व लोकांचे जे आपल्या उपक्रमांना सहकार्य, प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाले, त्यामुळेच आजवरची यशस्वी वाटचाल करणं आम्हाला शक्य झालेलं आहे। असं कोणीतरी म्हटलं होतं की ऐकलंय आपण
की कुठलंही चांगलं काम हे कधी पैशा वाचून अडत नाही. ह्याचा प्रत्यय आम्हाला आमच्या पहिल्या कार्यक्रमापासून येत राहिला. वेळोवेळी आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा आपल्यापैकीच किती जणांचे मदतीचे हात आमच्यासाठी उभे राहिले. त्यामध्येच आज भर पडली आहे ती आशालता घैसास ट्रस्टच्या भरघोस मदतीची. आयफ्लेक्स सोल्युशन हा मोठा उद्योग उभारणारे यशस्वी उद्योजक आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ञ दीपक घैसास यांचं नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आणि पार्लेकरांसाठी विशेष अभिमानाचं असं आहे. आशालता घैसास ट्रस्ट हा त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ उभारला जाणारा ट्रस्ट. यातर्फे अनेक सामाजिक उपक्रमांना, चांगल्या कार्यक्रमांना नेहमीच मदत होत असते. त्यात आज एक नाव जोडलं गेलंय ते पार्ले कट्ट्याचं. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की त्यांनी जाहीर केलं की पार्ले कट्ट्याच्या पुढच्या सर्व सत्रांना त्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य मिळेल. घैसास साहेब, तुमचं मनपूर्वक आभार. मी पार्ले कट्ट्याच्या वतीने संचालिका रत्नप्रभा महाजन यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आमच्यातर्फे आमची कृतज्ञतेची भेट म्हणून त्याचा स्वीकार करावा. खरंच मनपूर्वक धन्यवाद. येणारं वर्ष एक पार्ले कट्ट्यासाठी तर खरोखर भरभराटीचंच आहे असं म्हणायला लागेल. अशी एक आनंदाची दुसरी बातमी मला सांगायची आहे. प्रफुल्ल श्रावण खातू यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी कैलासवासी नलिनी प्रफुल्ल खातू यांच्या नावाने पार्ले कट्ट्याच्या नावाने 1 लाख रुपयाची देणगी दिली आहे. मी प्रफुल्ल खातू यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं आणि रत्नप्रभा महाजनांना विनंती करते की पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवी आमच्या कृतज्ञतेचा, आमचा प्रेमाचा स्वीकार करावा. खातू यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या देणगीचा विनियोग हा आम्ही साऊंड सिस्टीमसाठी करणार आहोत. त्यांच्या विशेष विनंती वरून हा करण्यात येईल. साऊंड सिस्टीममधून चांगली करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. नवीन वर्ष आम्ही नुसतं समाधानाचं जाऊन चालणार नाही, ते आरोग्य संपन्न व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण मुक्त व्यासपीठात आमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध वैद्य राजीव कानिटकर यांना. राजीव कानिटकर यांना आयुर्वेदाचा वारसा लाभला. तो त्यांचे वडील कृष्णाजी कानिटकर यांच्याकडून. गिरगावात ठाकूरद्वारात अनेक वर्ष ते प्रॅक्टिस करत होते. त्यांचे धाकटे बंधू हे देखील गिरगावात, त्यांची बहिणी ह्या देखील आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. तसंच त्यांची पत्नी नीता कानिटकर ह्या देखील आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. BAMS म्हणजे आयुर्वेदाचार्य झाल्यानंतर गेली 26 वर्ष ते पार्लर प्रॅक्टिस करतायत. माझी खात्री आहे की आपल्यापैकी अनेक जण त्यांच्याकडनं उपचार घेऊन बरे झालेले असतील किंवा उपचार घेत असतील. सर्वांच्या ओळखीचं असं हे नाव आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, आयुर्वेद पत्रिका, वैद्यराज, अभूतपूर्वच्या अनेक नियतकालिकांमधून त्यांनी सातत्याने आयुर्वेद ह्या विषयावर लिखाण केलेलं आहे. लोकसत्तामध्ये आता त्यांचं नियमित सदर सुरू होणार आहे आणि संपूर्ण वर्षभर आयुर्वेदाचा घरगुती उपाय आणि वेगवेगळ्या व्याधींवर आयुर्वेदाचे जे सोपे उपाय सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारं त्यांचं सदर एक सुरू होतं लोकसत्तेत. मी डॉक्टर कानिटकर यांचं स्वागत करण्याची विनंती करते. डॉक्टर अनुया पालकर यांना. आपण टाळ्याच्या गजरात डॉक्टरांचं स्वागत करूया. आयुर्वेद या विषयावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. पार्ले कट्ट्याचे सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते यांना मी नमस्कार करतो. आज ही गर्दी सगळी आहे ही माशेलकर सरांना ऐकायला आपण सगळेजण उत्सुक आहोत. सुरुवातीचं मुक्त व्यासपीठ आज एक 15 ते 20 मिनटं आपण हिवाळ्यातला आयुर्वेद किंवा थंडीसाठी आयुर्वेद याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया. आणि त्यासाठी सर्वप्रथम पार्ले कट्ट्यावरती मला इथे मुक्त व्यासपीठात
म्हणून मी पार्ले कट्ट्याच्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. इथे बोलायचं म्हणून मी थोडीशी तयारी करून लवकरच निघालो होतो, कारण माझ्यांना लवकर बोलवलं होतं आणि म्हटलं आज पुढे नंतर काही काम नाही आहे, चालतच जाऊया. म्हणून मी सोसायटीतून उतरलो, एक 4 पावलं पुढे गेलो असेल आणि पाठीमागून हाक मारली, अहो डॉक्टर कानिटकर. मी पटकन मागे वळून बघितलं तर आमचे जोशी आजोबा. म्हणाले काय आज स्कूटर नाही? म्हटलं नाही, आता जरा पार्ले कट्ट्यावरती व्याख्यानाला चाललो आहे, तर चालतच चाललो आहे. अरे वा, चांगलं आहे म्हणे, मला पण नेहरू रोडला जायचं आहे, आपण बरोबर जाऊया, चालेल का? म्हणजे गप्पा पण होतील. आता जोशी आजोबांच्या गप्पा म्हणजे मला फिरता दवाखाना करावा लागणार आहे मला लक्षात आलं. म्हटलं चला हरकत नाही, माझा पण टाईमपास होईल. आणि झालं, जोशी काकांनी सुरुवात केली. काय करू हो, 4 दिवस झाले सुखा खोकला काही जात नाही. पहिल्यांदा म्हणे 1 दिवस सर्दी, नाक वाहिलं, 1 दिवस थोडासा ताप आला आणि त्याच्यानंतर कफ झाला आणि आता जो काही सुखा खोकला सुरू झाला आहे तो काही जात नाही आहे. मी म्हटलं जोशी आजोबा, त्रिभुवन कीर्ती तर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्याच लोकांना माहिती आहे. सुरुवातीला ज्या वेळेला सर्दी झाली ती त्यावेळेला 1-1 गोळी त्रिभुवन कीर्तीची 3 वेळा घेतली असती तरी सुद्धा सर्दी कमी झाली असती. आणि पातीचहाचा काढा तो तर म्हटलं आजीबाईच्या बटव्यातून आलेला आहे, तोही तुम्हाला माहिती असेल, पण परत एकदा सांगतो तुम्हाला. धने, जेष्ठीमध, बडीशोप, तुळशीची पानं, आल्याचा तुकडा, एखादं काळं मिरी, आळशी आणि आपल्या पातीचहाच्या 2 पात्या. जोशी आजोबा म्हणाले, डॉक्टर सांगतात ते सगळं बरोबर आहे, पण प्रमाण विसरलो. म्हटलं ठीक आहे सांगतो. 1 कपभर पाणी घ्या, त्याच्यात 1-2 पातीचहाचे तुकडे करून टाका पात्यांचे, त्याच्यात अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जेष्ठीमध, अर्धा चमचा बडीशोप, 1 छोटा आल्याचा तुकडा, 1 छोटी लवंग, 1 मिरी आणि खूप जास्ती कफ खोकला असेल तर त्याच्यात आळशी पण थोडी ठेचून टाकली तरी चालेल. आणि हे सगळं म्हटलं 1 कपाचं 1.25 कप पाणी घ्या, म्हटलं 1.25 कपाचं उकळून 1 कप करा. काढा ज्या वेळेला उकळत असेल त्यावेळेला काढ्यावरती झाकण ठेवू नका, कारण काढा करताना कधी झाकण ठेवायचं नसतं. तो 1.25 कपाचा 1 कप झाला की गाळा आणि गरम गरम असताना प्या. हवं असलं तर तुम्ही दूध पण घालून घेऊ शकता. त्या पातीच्याचा काढा दिवसातून 3 वेळेला, त्याच्याबरोबर 1-1 समजा त्रिभुवन कीर्तीची गोळी घेतली तरी सुद्धा म्हटलं हे सगळं नाकाला पाणी, शिंका, डोकं जोडवणं, तापाचं सेन्सेशन, अंग मोडून येणं, हा म्हटलं सगळा प्रकार निघून जाऊ शकतो. आणि राहिला म्हटलं आता तुमचा सुक्का खोकला, म्हटलं 1-2-3 उपाय सांगतो, करून बघा. घरी आपल्याकडे हळद असते, गूळ असतो, हळद आणि गूळ 1-1 चमचा एकत्र करायचं आणि छोट्या आपल्या जिरं गोळ्यांसारख्या गोळ्या करायच्या आणि ती 1-1 गोळी गालात ठेवून चघळून बघा, खूप चांगला फरक पडतो. दुसरा 1 उपाय सांगतो, आपण लवंग, 1 अर्धी लवंग फक्त आणि खडीसाखरेचा 1 खडा, ज्या वेळेला खूप ढास लागते खोकल्याची त्यावेळेला ती गालात ठेवा आणि ती चघळत राहा. किंवा जेष्ठीमधाचे शिरा आपल्या आयुर्वेदिक दुकानातून मिळतात, काळ्या रंगाचे असतात, तुम्हाला माहिती आहे. किंवा डायरेक्ट जेष्ठीमधाची पावडरसुद्धा जर का तुम्ही गालात ठेवून समजा का चघळली तरीसुद्धा खोकल्याची ढास कमी होऊन जाऊ शकते. मी म्हटलं 1-2-3 उपाय ते करून बघा. सर्दीसाठी मला म्हणाले की अजून काही, म्हटलं ठीक आहे. आल्याच्या वड्या सगळ्यांना माहिती आहेत, आल्याचा उपयोग तर सगळ्यांनाच माहिती आहे. रोज सकाळी चहात आलं टाका किंवा आल्याची वडी खाऊन गरम चहा प्यावरती. जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत आल्याचा उपयोग भरपूर करा, त्याचा उपयोग होईल. त्यांनी पण म्हटलं सर्दी कफाला खूप चांगला उपयोग होतो. कोरड्या खोकल्यासाठी तुम्हाला सांगितलं, पण ज्या वेळेला कफ खूप असेल खोकल्यामध्ये त्यावेळेला म्हटलं नुसता आळशी जेष्ठीमधाचा काढा घेऊन बघा, फार चांगला उपयोग होतो. फक्त आळशी जेष्ठीमधाचा काढा ज्यावेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला तो करून लगेच संपवायचा असतो, पण नाही तर मग त्याला आळशीमुळे तार येते. त्याच्यामुळे काढा कधी पण नंतर ठेवायचा नाही, ज्या वेळेला कराल त्यावेळेला तो गरम गरम लगेच तुम्ही पिऊन टाका. जशी काका म्हणाले माझं ठीक आहे हो जाऊ दे, पण आता माझी दोन्ही म्हणे नातवंड कायम म्हणे थंडी सुरू झाली की त्यांचे सर्दी खोकले नाक वाहणं म्हणे चालूच असतं. म्हटलं बरोबर आहे, एकतरी त्यांचं व्याधीक्षमत्व कमी असतं, इम्युनिटी कमी असते. त्यात म्हटलं हल्ली सकाळी बहुतेकांच्या शाळा असतात, सकाळी आपण निघतो त्यावेळेला आपण बघतो धूळ धुकं सगळं मिळून हवा पण खूप वाईट झालेली असते. आणि त्याच्यात म्हटलं रिक्षेतून जातात, बसमधून जातात,
हे पोल्युशन आहे, प्लस गार वारा सकाळी जाताना लागतो. अंगात तर या लोकांना स्वेटर बिटर घालायचा नसतोच, कारण नवीन पोर आहेत. त्याच्यामुळे तो प्रकार त्यांचा आधी पहिल्यांदा बदलला पाहिजे की डायरेक्ट औषधं त्याच्या अगोदर. तो म्हणे खूप सिरप आणि अँटीबायोटिक तर एकसारखी म्हणे चालू असतात. म्हटलं करून बघा. त्यांनाही म्हटलं हा पातीच्याचा काढा सकाळी निघताना चालू शकतो, दूध घालून देऊ शकता. जाताना म्हटलं त्यांना कोणत्याही परिस्थितीत सवयच लावायची की जोपर्यंत मी शाळेत पोहोचत नाही तोपर्यंत अगदी काही ना ते निदान कानात कापूस घाला, पूर्ण शाळेत पोचेपर्यंत किंवा दुपारपर्यंत स्वेटर घाला. कारण हल्ली बहुतांशी बघितलं जातं की मुलांच्या म्हणजे लहान असू देत मोठ्या असू देत, शाळांमध्ये आणि आपल्या क्लासेसमध्ये भरपूर AC असतात. खरं तर कोणालाही चालत नाही ते, पण कोणी सांगू शकत नाही की बा AC कमी करा, आम्हाला त्याचा त्रास होतोय. त्याच्यानंतर होणारे सर्दी खोकले कायम औषधं घेत असतात. तर त्याच्यामुळे निदान स्वेटर घालायला सांगा त्यांना, पायात मोजे घरी घालायला सांगा त्यांना. आपल्या लाद्या हल्लीच्या नवीन असतात, ते खूप गार असतात, त्याच्यामुळे त्यांना खूप सर्दी होऊ शकते, कफ खोकला होऊ शकतो. त्यांना अशी ज्येष्ठीमध्येचा काढा द्या. स्वेटरवरतून आठवलं, हल्ली म्हटलं दुसऱ्याजोबा स्वेटर ही एक म्हटलं चैनीची किंवा म्हटलं एक फॅशनची वस्तू झालेली आहे. रस्त्यातून चालताना मुलं मुली तुम्ही बघता, मार अगदी फुल स्वेटर असतो पूर्ण घातलेला आणि छाती आणि गळा उघडा असतो, काही त्याचा उपयोग होत नाही. स्वेटर घालायचा असेल तर गळा आणि छाती केव्हाही थंडीसाठी या 2 गोष्टी कायम आपल्याला जपाव्या लागतात, त्यांना वारा लागून चालत नाही. त्याच्यामुळे स्वेटर घातला तरी सुद्धा तो बंद गळ्याचा घालायला त्यांना सांगा. आणि ही आपण जी सगळी आता तुम्हाला मी औषधं सांगितली त्याच्यामध्ये सीतोपलादी चूर्ण नावाचं सगळ्यांना माहिती आहे, ज्येष्ठीमधाचं चूर्ण सगळ्यांना माहिती आहे. आणि ही औषधं अशी आहेत की निदान तुम्ही डायरेक्ट घेतली तरी चालू शकतात, वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायची फारशी आवश्यकता नसते. एक प्रथमोपचार म्हणून तरी तुम्ही करू शकता. एक पाव चमचा जसं वयोमानाप्रमाणे अळशी सीतोपला आणि ज्येष्ठीमध किंवा अर्धा चमचा दिवसातून 3 वेळेला कोणत्याही कप सिरप बरोबर किंवा मधाबरोबर जर का तुम्ही 2 किंवा 3 वेळेला दिवसातून दिली तरीसुद्धा हे सर्दी कफाचे थंडीमुळे होणारे त्रास आहेत ते कमी होतील. पण औषधापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे ते म्हणजे कान बंद राहणं, गळा बंद राहणं आणि छाती बंद राहणं हा प्रकार आहे. जोशीकाकांचं पुढे सुरू झालं परत की रात्री छाती वाजते त्यांची, एकदम कफ खूप गाठलेला असतो, आम्ही काही करू शकत नाही. म्हटलं त्याच्यासाठी पण एक उपाय आहे. रोज रात्री झोपताना आणि जर का सकाळची शाळा नसेल तर सकाळी आंघोळीच्या अगोदर छातीला पूर्ण खोबरेल तेल लावून घ्या साधं घरचं, आणि छाती गरम पाण्याची पिशवीने किंवा हिटिंग पॅडनी शेकवा. आपण पण कोणतीही गोष्ट जर का भांड्याला जर का चिकटू देऊ नये म्हणून जर का आपण गरम करताना असेल तर त्याला आपण ती पहिल्यांदा तेल किंवा तूप लावून घेतो आणि मग ती गरम करतो, म्हणजे ती चिकटत नाही. सेम प्रकार आपल्या छातीतला पाणी, छातीतला कप तुम्ही जर का डायरेक्ट नुसता जर का हिटिंग पॅडने किंवा पिशवीने जर का शेकवलं तर तो सुकू शकतो. पण जर का छातीला खोबरेल तेल लावून समजा जर का तुम्ही छाती शेकवली तर तो खूप चांगल्यापैकी मोकळा होऊन सुटून जातो. म्हटलं हा प्रकार लहानांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा उपयोगी पडतो. अरे हो बापरे म्हणे, बरं झालं मोठ्यांना सांगितलं म्हणून लक्षात आलं. म्हणजे माझा मोठा मुलगा बँकेत आहे, रोज सकाळी उठल्यानंतर 25 तरी शिंका देतो, नाकाला सतत पाणी असतं किंवा नाक चोंबलेलं असतं, डोकं जड असतं. आंघोळ होईपर्यंत हा प्रकार त्याचा चालू असतो. आंघोळ झाल्यानंतर ते काहीतरी कमी होतं आणि मग तो निघून जातो. म्हटलं बरोबर आहे जोशीआजोबा, एकतर तेही तिकडे AC मध्ये कायम काम चालू असतात, घरी आल्यानंतर जरी थंडी असली तरी सुद्धा वरती पंखे चालू ठेवतात, अंगावरती पांघरुणं घेतात, तो प्रकार चालू असतो. त्याच्यामुळे सकाळी हा प्रकार होणं शक्य आहे. त्याच्यासाठी पण म्हटलं सांगतो काय करायचं ते. नाक समजा जर का चोंदत असेल तर रात्री झोपताना आपण उशीचा आभळा काही बदलत नाही रोज, तर निदान एक रोज धुतलेला रुमाल त्या उशीवरती टाका, त्याच्यावरती एक 4 निलगिरीचे थेंब शिंपडून ठेवा आणि रात्रभर त्याला त्याच्यावरती झोपू दे. अजून एक छोटा चांगला उपाय आहे. आपले नेटेड कपडे असतात, म्हणजे पंजाबी ड्रेसची ओढणी असते ती नेटेड असते, जाळीदार असते, त्यात छोटा तुकडा घ्यायचा, सुंठ आणि वेखंड किंवा नुसती वेखंडाची पावडर सुद्धा चालू शकेल. बाजारात बाहेर मिळते वेखंडाची पावडर. फक्त वेखंडाच्या पावडरीचा ओघात आला म्हणून सांगतो की वेखंडाची शक्यतो कांडी घेऊन ती जर का घासलीत आणि जर का किशणीवरती घासलीत आणि जर का त्याची पावडर केलीत तर त्याचा वास चांगला राहतो आणि तो उपयोगाला असतो. वेखंड ज्यावेळेस तयार पावडर आपण घेतो त्याचा वास गेला तर त्या वेखंडाचा काही उपयोग नसतो. तर आपण वेखंड थोडंसं किशणीवरती किसा, त्याची एक चमचावर पावडर त्या पुरचुंडी करा, ती पुरचुंडी त्याला खिशात ठेवायला सांगा. दिवसातून 7-8 वेळेला एक नाकपुडी बंद करून त्या वेखंडाचा वास घ्यायला सांगा पुरचुंडीचा, तरी पण फटाफट शिंका येतील किंवा नाक जे चोंदलेले ते निघून जाईल.
खूप शिंका, नाकाला पाणी जर का सतत येत असेल, शिंका थांबत नसतील, तर एक चांगला आणखीन उपाय आहे. आपण घरी सगळ्यांच्या तूप असतं, तूप थोडंसं पातळ करायचं, तरंगळीला तूप घ्यायचं, दोन्हीही नाकपुड्यांना आतून पेंट करायचं आणि एक एक नाकपुडी बंद करून ते इनेल करून घ्यायचं, ओढून घ्यायचं. छोटासा उपाय करून बघण्यासारखा आहे. त्यांनी पण ज्या खूप अशा ॲलर्जिक शिंका सकाळी उठल्यानंतर येतात त्या निघून जातात. सकाळी उठल्यानंतर त्याला जेव्हा जेव्हा तोंड धुतोय किंवा आपण दात घासतोय त्यावेळेला अशा लोकांना कायम गरम पाणी वापरायला सांगायचं. मुलालाही गरम पाणी वापरायला सांगा. सकाळी उठल्यानंतर त्याचं खूप त्याचे प्रॉब्लेम निघून जातील. अजून एक डोकं जड होतं म्हणून सांगितलं तुम्ही, तर रोज रात्री झोपताना सुंठ आणि वेखंड पुन्हा तेच दुधामध्ये उगाळायचं आणि तो जो लेप आहे तो संपूर्ण कपाळावरती, नाकावरती आणि आपले हे जे सायनस असतात गालाच्या वरती ह्याच्यावरती लेप दिला तरी सुद्धा चांगल्यापैकी उपयोग होतो. फक्त कायम सुंठ आणि वेखंड दुधातच उगाळायचं, कारण ते दोन्ही गरम असतात. त्याच्यामुळे ते जर का पाण्यात उगाळलं तर कदाचित चेहऱ्याची सालं निघू शकतात, कातडीची सालड निघू शकते. म्हणून सुंठ वेखंड जेव्हा उगाळायचं तेव्हा ते दुधामध्येच उगाळायचं. मला म्हणाले की डॉक्टर हे ठीक आहे, सगळं चांगलं सांगितलं तुम्ही. अजून एक म्हणे 2 प्रश्न विचारतो. काय की तुम्ही दवाखान्यात असता, खूप गडबडीत असता, तुम्ही भेटत नाही, तर आज आता तुम्ही भेटलात तर विचारून घेतो. म्हटलं जोशी आजोबा स्तुतीपाठ वगैरे जाऊ दे, काय असेल ते विचारा. ऑलमोस्ट मी इथे उत्कर्ष मंडळापर्यंत आलेलो होतो. म्हटलं विचारा. तर ते म्हणाले की माझी बायको रोज म्हणे सांधे दुखीने एवढी म्हणे जर्जर झालेली आहे ती, आणि या थंडीमध्ये एवढे तिला त्रास होतात, इतके सांधे सगळे आखडतात तिचे सकाळी उठल्यानंतर. 10 मिनिटं तिला उठायलाच लागतात पॉटवरतून खालती यायला, आणि सकाळी आणि रात्री भयंकर तिला त्रास होतो. गुडघे तर जामच दुखतात, पायात खूप पेटके येतात, अचानक पोटरीत गोळे येतात, अर्ध्या रात्रीत उठून जाते आणि सगळे सांधे दुखतात तिचे. म्हटलं सांगतो. साधी गोष्ट करायची, तिलाही सांगायचं की सकाळी उठल्यानंतर अगदी तू तुझ्या हाताने स्वतःने सगळे सांधे चोळायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी उष्णता निर्माण करायची. किंवा साधी आपली शाल असते किंवा कोणतीही चादरीचा किंवा जाड फडका असतो तो तू तुझ्या प्रत्येक दुखऱ्या सांध्यांवरती किंवा जे आखडलेले सांधे, थंडीत सांधे आखडतात सगळ्यांना माहिती आहे, तर त्याच्यावरती तू आधी चोळ पहिल्यांदा 5 मिनिटं, तिथले तिथे ते जवळ लांब कर थोडेसे, आणि मग नंतर उठ. दिवसभर त्यांना पायामध्ये स्लीपर घालायला सांगा, नुसत्या थंड लादीवरती फिरायला सांगू नका. आणि सकाळी ती ज्या वेळेला उठेल त्यावेळेला थंडीमध्ये तरी निदान पहिला तिचा चहा पिऊन झाला की काय करायला सांगा, तर कडकडीत पाण्याने जेवढं तिला झेपेल तेवढी आंघोळ करायला सांगा. थंडीमध्ये कधीही समजा जर का सांधे आखडले तर जर का सकाळी लवकर गरम पाण्याने आंघोळ केली तर त्याचा फार चांगला उपयोग होतो. खूप फ्रेश वाटतं आणि जे सांधे सगळे आखडलेले असतात ते सगळे सुटून जातात. पण मला म्हणाले की आणखीन काही त्याच्यावरती तेल, लेप वगैरे बाजारात म्हणजे खूप तेल मिळतात. म्हटलं 1-2 उपाय त्यातले सांगतो की थंडीमध्ये ज्या वेळेला सांधे आखडतात किंवा दुखतात त्यावेळेला पहिल्यांदा सांधे शेकवून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर तेल चोळायचं. सांधे अगोदर शेकून घेतल्याने त्यातला जो आखडलेलापणा असतो, जडत्व जे असतं ते पहिल्यांदा सुटून जातं आणि मग त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला तेल लावतो त्यावेळेला ते जास्ती ते पेनिट्रेट होतं, आतमध्ये जातं आणि त्याचा उपयोग खूप चांगला होतो. इतर वेळेला गोष्ट वेगळी, पण ज्या वेळेला थंडीत ज्या वेळेला तुमचे सांध्या करतात त्यावेळेला अगोदर ते शेकवा आणि शेकवल्यानंतर मग त्याच्यावरती तेल लावा. त्याच्यामध्ये एक सांगून देतो आजोबा, संधिवात आणि आमवात त्याच्यात 2 मोठे फरक आहेत. आमवातामध्ये कधीही तेलाचं मॉलिश चालत नाही. ज्या वेळेला ऑस्टिओआर्थरायटिस आपण म्हणतो आणि तो संधी शब्द सगळ्यांना माहिती आहे, आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस, तर रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये म्हणजे आमवातामध्ये कधीही तेल लावायचं नाही. तेल लावल्याने आणखीन वेदना वाढतात. तर जर का चुकून नको आपल्याला आमवात किंवा संधिवात काय आहे माहिती नसताना जर का तुम्ही तेल लावलं आणि सांधे दुखायचे कमी व्हायच्या ऐवजी समजा जर का ते दुखणं वाढलं तर लक्षात ठेवा की तो आपल्याला आमवात आहे. आमवाताची सगळी लक्षणं वेगळी असतात, आता तो विषय नाही येते, पण संधिवातामध्ये अवश्य तेलाचा आणि ह्याचा उपयोग होतो. अजून एक उपाय आहे त्याच्यामध्ये की आपण आधी तेल शेक करतो मग तेल लावतो, तर आधी तसेच गुडघे शेकवून घ्यायचे. आपल्याला रुईची पानं सगळ्यांना माहिती असतात, आपण शनिवारी आपण मारुतीला त्याचा हार करून वाहतो. रुईची पानं आणून ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवली तर ती 8-8 दिवस सुद्धा राहतात. रुईच्या पानाला आतून तेल लावा, मग तुमचं महानारायण तेल आहे, बाकी कुठच्याही बाजारात मिळणारं तेल आहे, आणि गुडघे शेकून घेतल्यानंतर रुईच्या पानाला तेल लावून ती पानं गुडघ्याला बांधायची आणि बांधून ठेवायचा. 1 तासभर तरी बांधून ठेवायची. असं सकाळ संध्याकाळ उपयोग करा, फार चांगला सांध्याला उपयोग होतो. सांधे सुटतात, दुखणारे सांधे ते कमी होतात. मगाशी आपण आल्याचा उपयोग बघितला, सुंठ वेखंड्याचा उपयोग बघितला. ह्याच सुंठीचा उपयोग
सुंठ, गूळ आणि तूप, एक पाव चमचा सुंठ, आपल्या छोट्या सुपारी एवढा गुळाचा खडा आणि ते एकत्र करायला लागेल एवढं घरचं तूप असं एकत्र करून ती एक एक गोळी समजा का जेवायच्या अगोदर दोन्ही वेळेला गरम पाण्याबरोबर खाल्ली, चावून खायची, वरती गरम पाणी मिळतं आणि जेवायला बसायचो. तर वाताच्या सगळ्याच विकारांमध्ये या थंडीमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होतो. सुंठीचा उपयोग तो बारमाही करायला सांगितलेला आहे, पण या संधिवातामध्ये त्याचा उपयोग खूप थंडीमध्ये चांगला होतो. आपल्याला शरीरात सुद्धा उष्णता निर्माण व्हायला पाहिजे. आणि या संधिवातामध्ये संधिवात किंवा आमवातामध्ये सुद्धा आमवात हा जो वात शब्द शेजारी जोडलेला आहे, त्या वाताचा त्या पोटाच्या वाताशी खूप संबंध आहे. जर का तो बिघडला तरच ते संधिवात आणि आमवात जास्ती बिघडतात, आणि ते जर का पोटातला वात जर का नॉर्मल राहिला तर संधिवात आमवात चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये असतात. तर सुंठ, गूळ आणि तूप अशी गोळी करून घ्यायला काही हरकत नाही. जोशी आजोबा जरा एक पॉज घेतला त्याने आणि म्हणे विचारू की नको, म्हटलं विचारा ना, काय हरकत नाही. आता म्हणे माझी सून, काय झालं म्हटलं तिला, म्हणे अहो तिच्या स्किनवरती काहीतरी सोरायसिस नावासारखा काहीतरी रोग आहे, जाम त्रास होतो तिला. थंडी आली की तिची त्वचा फाटते, तळपायला भेगा पडतात, हाताला भेगा पडतात, त्याच्यातून रक्त येतं. जरा काही कुठे थंडीमध्ये कुठे काही बाहेरचं काही खाल्लं पेलं की तिला अंगावरती पित्ताच्या गांधी येतात आणि ओठ फुटतात. काय विचारू नका, भरपूर मलम, शॅम्पू, तेल याने म्हणे हा भरलेला आहे. केसात म्हणे खूप कोंडा होतो. म्हटलं आजोबा हे सगळ्या गोष्टी या थंडीमध्ये होणं साहजिक आहे, कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली त्वचा कोरडी पडते या थंडीमध्ये, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तर एकदा त्वचा कोरडी पडल्यानंतर केसात कोंडा होणं, ओठ फाटणं, अंगावरती पित्त उठणं, या सगळ्या गोष्टी नॉर्मल येत होत आहेत त्या. मग म्हणजे त्याला काय करायचं, काही असे आहेत का उपाय की जे मी तिला सांगू शकतो. म्हटलं आपण थोडे थोडे बघूया, अगदी बरोबरचे सांगतो. शीतपित्त म्हणजे अंगावरती पित्ताच्या गांधी उठणं. आपल्याला माहिती आहे की अचानक काही कारण नसताना एकदम थोडीशी खाज येते, गांध उठते, सगळे मोठे मोठे दादाडे येतात आणि खूप खाजायला सुरुवात होते. म्हटलं तसं जर का असेल तर तूप आणि काळं मिरं, काळ्या मिरीची पावडर ही एकत्र करून त्या आलेल्या पित्तावरती चोळायची, किंवा खोबरेल तेल आणि कापूर हे पण तुम्ही चोळू शकता. खूप जर का संपूर्ण अंगावर ते पित्त उठून त्याला खाज आहे आणि खाजेबरोबर खूप ते गरम किंवा आग होत असेल तर सरळ बर्फाचे खडे 2-4 ह्याच्यामध्ये घ्यायचे, रुमालामध्ये घ्यायचे आणि त्यांनी ते बर्फाने ते शेकवायचं. एवढं केलं तरी सुद्धा शीतपित्त कमी होऊ शकतं. पोट फाटतात त्याच्यासाठी घरचं तूप आणि त्याच्यामध्ये शंखजिरेची पावडर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती शंखजिरेची पावडर, किंवा घरचं तूप आणि आपल्या जेष्ठीमधाची पावडर ती ओठाला लावली तरी सुद्धा ओठ फाटायचे थांबतात. त्याच्यानंतर अंगाला खूप खाज येते संपूर्ण अंगाला, किंवा अंग कोरडं पडतं, किंवा खाजवल्यानंतर सुद्धा कोंडा पडतो, संपूर्ण असा भुसा पडतो. आपण बघितलेलं असेल सोरायसिसमध्ये हा प्रकार होतो. सगळ्या थंडीच्या विकारांमध्ये जर का एक सर्वात उत्तम आणि बिन पैशाचं औषध असेल तर ते म्हणजे खोबरेल तेलाचं अभ्यंग. संपूर्ण थंडीची सुरुवात आपल्या दिवाळीनंतरच थंडीची सुरुवात होते, आणि म्हणूनच दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण संपूर्ण अंगाला थंडीची सुरुवात होते त्यावेळेलाच पहिल्या दिवसासाठी म्हणून आपण अभ्यंग स्नान सांगितलेलं आहे. त्याचं कारणच ते आहे की ज्या वेळेला थंडीला सुरुवात होते त्यावेळेला त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते, आणि खोबरेल तेलासारखं उत्तम अभ्यंग नाही. रोज तेव्हापासून खरं सांगितलेलं आहे की थंडी सुरू झाली की रोज अभ्यंग करावं. अभ्यंग केल्यानंतर उठणं आणि दूध असं एकत्र करून ते त्वचेला लावावं, कारण ती खूप कोरडी पडते. आपण हल्ली हा प्रकार दिवाळीच्या पहिल्या दिवशी पण करत नाही, पण खरोखरच उठणं लावून अगोदर खोबरेल तेल लावून जर का उठण्याने आंघोळ केली तर बरेचसे त्वचा विकार. तर उठणं हे खरोखर आयुर्वेदिक चांगल्यापैकी औषध आहे त्वचेसाठी. म्हणजे जरी आपण उठणं म्हणून ते दिवाळीत लावत असलो, माझ्या दवाखान्यात 12 महिने मी उठणं ठेवतो आणि 12 महिने रेग्युलर उठणं घेऊन जाणारी लोक आहेत, उठण्याने आंघोळ करणारी लोक आहेत, पण त्याचा खूप चांगला उपयोग होतो. हातापायांना भेगा पडतात. आपण साधे कोकमाचे खडे बाहेर मिळतात बाजारात, तुम्हाला माहिती असेल मेणासारखे गोल कोकमाचे खडे मिळतात. ते कोकमाचं तेल जे आहे ते मेणासारखंच आहे, पातळ केलं की वितळतं, त्याच्यातून जे तेल येतं ते फाटणारे ओठ, तळपायाला की हाताला भेगा पडतात, कट येऊन त्याच्यातून रक्त येतं, ह्या सगळ्याला खूप उपयोगी पडतो. त्याचा आणखीन एक चांगला उपयोग म्हणजे पर्टिक्युलरली वृद्धांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या हातावरची किंवा पायावरची जी त्वचा असते ही आपल्या सापाच्या खवल्यांप्रमाणे होते.
त्याच्यासाठी ह्या कोकम तेलाचा उपयोग केला समजा तर खूप चांगल्यापैकी त्याचा उपयोग होतो. सगळं ऐकलं जोशी आजोबांनी आणि तोपर्यंत मी इथे पार्लेकट्ट्यापर्यंत म्हणजे साठे उद्यानापर्यंत मी आलेलो होतो आणि पण त्यांचे काही प्रश्न संपत नव्हते. पण मी शेवटी त्यांचा निरोप घेतला आणि मी म्हटलं की मी आता जातो. त्यांनी मला थँक्स म्हटलं, ते निघून गेले. मी इकडे आलो. थोडक्यात ही गोष्ट जरी आजोबांची असली तरी सुद्धा हा सगळा थंडीचा प्रकार आहे. मेनली त्वचाविकार, त्याच्यानंतर सर्दी, कफ, खोकले, ताप आणि सांध्यांचे विकार हेच आपल्याला थंडीत जास्ती बघायला मिळतात. मॅक्सिमम सुंठ, वेखंड, आलं याचा उपयोग, पातीच्याचा काढा मी तुम्हाला सांगितला आणि खोबरेल तेलाचा अभ्यंग. अगदी साधं छोटं आपल्या घरी दुधाच्या पिशव्या येतात. थंडीमध्ये त्या दुधाच्या पिशव्या आतून बघितलं तर थोडंसं लोणी असतो, ते संपूर्ण तुम्ही चेहऱ्याला लावा. खूप चेहरा तुकतुकीत होतो. साधी मसुराच्या डाळीचं पीठ करायचं आणि त्याच्यामध्ये चंदनाची पावडर ती दुधात घालून संपूर्ण अंगाला लावा किंवा चेहऱ्याला लावा. खूप कांती नितळ आणि सतेज होते. एक काही छोटे छोटे उपाय आहेत. एक दोन गोष्टी फक्त सांगतो. सर आलेले आहेत, आपण सगळे त्यांचं व्याख्यान ऐकायला उत्सुक आहात. ह्याच्यात आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे दोन मी विकार सांगितले नाहीत. आपण पाणी खूप कमी पितो थंडीमध्ये, कारण घाम कमी येतो, तहान कमी लागते आणि त्याच्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे कॉन्स्टिपेशनचा, संडासला साफ न होणं. तर लक्षात ठेवून थंडीमध्ये भरपूर पाणी, अगदी भरपूर, किमान 1.5 ते 2 लिटर तरी पाणी प्रत्येकाने पिणं आवश्यक आहे. जर का पाणी जास्ती केलं नाही तर जे आपण पाणी पितो त्याच्यात निदान सकाळी आणि रात्री घरचं 1 चमचा तूप टाकून तुम्ही जर का घेतलं तरी सुद्धा चालेल. तुपाचा वापर मी खूप सांगतोय. याच व्यासपीठावरती मी समोर बसून रवी बापट सरांचं व्याख्यान ऐकलेलं होतं. त्यांनी सांगितलेलं घरचं तूप भरपूर खा. आयुर्वेदाला तेच अभिप्रेत आहे, कारण दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकावरचं लोणी आणि लोण्याचं शेवटी तूप, एका शेवटचा एक्सप्रेस आपल्या घरच्या तुपावरती आलेला असतो. आपण सगळी बेरी येते त्याची काढून टाकतो. त्याच्यामुळे घरचं तूप हे आयुर्वेदाच्या दृष्टीने पण आणि बाकी पण आता लोकांना हळूहळू कळेल की ते खूप चांगलं आहे. तर घरच्या तुपाचा वापर अवश्य करा. त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट की मी न सांगितलेली ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी थंडीमध्ये त्रास होतात. त्याचं कारण फक्त हवामानातला, ऋतुमानातला बदल आहे असं नाही, तर आपण जे उपथ्य करतो त्याचा पण याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आपण ऑक्टोबरीत अगोदर येते आणि मग नंतर थंडी सुरू होते. ऑक्टोबरीमध्ये आपण भरपूर थंड पेय, थंड पाणी, थंड पाण्याची आंघोळ, कंटिन्युअस ह्याच्या खाली, पंख्याखाली किंवा AC मध्ये बसतो. पण तेच आपण थंडी सुरू झाली की पायात चपला घालणं, कानात कापूस घालणं, शाल पांघरणं, स्वेटर घालणं हा प्रकार कधीही करत नाही आणि त्याच्यामुळे मी सगळे विकार होतात. सो एक पथ्यामध्ये मेन महत्त्वाच्या 2 गोष्टी टाळायच्या या थंडीमध्ये, ते म्हणजे थंड आणि आंबट या 2 गोष्टी खायच्या नाही आहेत. बर्फाचे फ्रीजचे सगळे पदार्थ असू देत किंवा फळांमध्ये सुद्धा, लहान मुलांना खूप फळं खायची सवय असते. या आता जे येणारे म्हणजे अंजीर आहेत, बाकीची फळं जाऊ देत, पण द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी या 2 गोष्टी पूर्ण गोड असतील तर त्या प्रमाणात खाव्या, पण नाहीतर त्या लहान किंवा मोठ्या दोघांनाही, माणसांनाही त्या त्रास देतात. एक नागिण हा विकार असा आहे की जो या थंडीत सुद्धा सापडतो. आता गेल्या 8 दिवसात मी 4 नागिणीचे पेशंट केले की आपल्याकडे हवामान बदल जाता. आज पण खूप उकडतं आहे, मध्ये पण एकदम उकडतं, मध्ये सकाळ रात्री थंडी होते. ही शरीरातली उष्णता बाहेर टाकली जाते एकदम बाहेरची थंडी सहन करण्यासाठी. त्यावेळेला डोळे येणं किंवा नागिण येणं हे जे ऑक्टोबरीमधले विकार आहेत हे यावेळेला सुद्धा दिसू शकतात. त्याच्यामुळे हे बाकीचे उपाय तुम्हाला थोडे फार सांगितले, पण पथ्य करणं कधीही आवश्यक आहे. आहाळीवाचे लाडू आहेत, मेथीचे लाडू आहेत, डिंकाचे लाडू आहेत, खजूर आहे, केशर, हे सगळे उष्ण पदार्थ आहेत की ज्याचा वापर आपण ह्याच्यामध्ये करतो. पण तो करताना स्वतःची प्रकृती सांभाळायची, ओळखायची आणि मगच या सगळ्या गोष्टी सेवन करायच्या आहेत. पित्त प्रकृतीवाल्यांनी ह्या सगळ्या सुंदर गोष्टी केल्या तर त्यांच्या गुणा फुटू शकतो किंवा संडासावाटे रक्त जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे उष्ण पदार्थ आहेत ते केवळ थंडी आली म्हणून गोळ्याच्या गोळ्या भरपूर खाल्ल्या, तिळगुळ भरपूर खाल्ले हा प्रकार न करता आपली प्रकृती ओळखून मग ह्या सगळा प्रकार करावा अशी एक तुम्हाला विनंती आहे. थोडक्यात झाले 6 वाजलेले, सर आलेले आहेत. थंडीसाठी आयुर्वेद म्हणून मी तुम्हाला जेवढं काही थोडक्या याच्यात करता सांगता आलं तेवढं मी सांगितलं. पुन्हा परत एकदा सर्व पार्लेकट्ट्याच्या मान्यवरांचे मी आभार मानतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. डॉक्टर कानिटकर, मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी सांगितलेले उपाय आणि खबरदारी आपण सगळेजण निश्चितच घेऊ. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तूप खाऊ, रूप आणू आणि जे काही थोडेफार दिवस मुंबईत थंडी असते त्याचा आनंदाने आणि आरोग्याने फायदा करून घेऊ.
आपले प्रमुख पाहुणे विज्ञान योगी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मी डॉक्टर अनुया पालकरांना विनंती करते की सरांना घेऊन त्यांनी सन्मानाने व्यासपीठावर घेऊन जावं. कालचा दिवस नववर्षारंभ 1 जानेवारी हा डॉक्टर माशेलकर यांचा जन्मदिवस. आपण सर्वांनी उभं राहून त्यांना अभिष्ट चिंतन करू. मी आपल्या कट्ट्याच्या संचालिका रत्नप्रभा महाजन यांना विनंती करते की आपल्या पाहुण्यांचं स्वागत सोनचाफ्याची परडी आणि छोटीशी भेटवस्तू देऊन करावी. जिवेत श्रद्धा शतम. आपण सर्वांनी त्यांना अभिष्ट चिंतन करूया. डॉक्टर माशेलकर यांना आजवर अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे 2003 साली चतुरंग प्रतिष्ठानतर्फे जाहीर करण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार. या जीवन गौरव पुरस्कारामध्ये त्यांच्यासाठी मानपत्र लिहिलं होतं ते सुप्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे, माझे वडील. त्यांनी हे मानपत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्यांच्या तत्ववान व्यक्तिमत्वाचा तसंच त्यांचा वैज्ञानिक कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला होता. मी पिंग्यांची सुषा प्राध्यापिका छाया पिंगे हिला विनंती करते की त्याने त्या मानपत्रातलं वाचन करावं. शून्यातून निघालेला निर्धन विद्यासेवक चिकाटीच्या आणि ध्येयवादाच्या बळावर किती परिश्रम घेतो आणि कशी उत्तुंग झेप घेऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर. तर 1943च्या पहिल्या पहाटेस तुमचा जन्म गोमंतकातल्या माशेल गावी एका गरीब कुटुंबात झाला. तुम्ही वर्षाचे होता न होता तोच तुमचे जन्मदाते वडील हे जग सोडून गेले. तथापि तशा निराधार परिस्थितीत तुमची धीरोदात्त आई अंजनीबाई यांनी तुमचं कल्याण व्हावं म्हणून तुम्हाला मुंबईत आणलं. घरकाम करून कष्ट उपसून त्या माऊलीनं तुमचा सांभाळ केला. विद्येची ज्योत पेवत ठेवली. तुमची बुद्धी मूळची कुशाग्र होती. उत्तम शिक्षक लाभले. आधारासाठी शिष्यवृत्त्या मिळाल्या आणि रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास करून सर्व परीक्षांमध्ये तुम्ही दैदिप्यमान यश मिळवलं. पुढे नेट लावून तुम्ही प्रायोगिक रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. साहजिकच परदेशी शिष्यवृत्त्या तुमच्या दारात आल्या. इंग्लंडच्या सल्फोर्ड विद्यापीठात अधिक संशोधनासाठी तुम्ही दाखल झाला. परदेशात स्थायिक होण्याचा मोह टाळून तुम्ही भारतात परतलात. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रविष्ट झाला. पॉलिमर केमिस्ट्री ह्या शाखेत तुम्ही अभिजात संशोधन केलं. साहजिकच त्या संस्थेचा लौकिक तुमच्यामुळे जगभर पसरला. आपण संशोधित केलेल्या नवीन पदार्थांच्या आणि प्रक्रियांच्या शोधांचे तसेच स्थानिक वनस्पतींच्या उपयोगांचे जागतिक स्वामित्वाधिकार म्हणजेच पेटंट्स मिळवली पाहिजेत ही अभिनव दृष्टी भारतीय संशोधकांना तुम्ही पुढाकार घेऊन दिली. केवळ हळदच नाही तर बासमती तांदूळ, तुळस, कडुनिंब, पुदिना वगैरे अनेक एतद्देशीय उपभोग्य वस्तूंची भारतीय उद्योजकांनी पेटंट संपादन केली पाहिजेत. सतत जगासमोर प्रभुत्वाने राहिलं पाहिजे ही तुमची शिकवण लाख मोलाची आहे. देशातल्या उद्योगधंद्यांना राष्ट्रीय प्रयोगशाळांनी आपल्या संशोधनाचा आणि अभिनव कल्पनांचा सक्रिय आधार दिला पाहिजे. एरवी स्पर्धेच्या जगात तरणोपाय नाही हे तुमचे प्रमेय रामबाण ठरलं आहे. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या केंद्रीय संशोधन संस्थेच्या कीर्तीचा जरीपटका तुम्ही फडफडत ठेवलात. हे कर्तृत्व साकारीत असतानाच तुम्ही विद्येच्या क्षेत्रात जी मौलिक कामगिरी केलीत ती थक्क करणारी आहे. 200हून अधिक शोध निबंध, 17 ग्रंथ आणि वेगवेगळी पेटंट्स ही तुमची शोध संपदा. साहजिकच तुमच्यावर जागतिक पातळीवरच्या सन्मानदर्शक पुरस्कारांचा पाऊस पडला. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, पंडित नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार, बिर्ला पुरस्कार,
टाटा लीडरशिप अवॉर्ड, परमपूज्य गोळवलकर गुरुजी पुरस्कार अशा किती पुरस्कारांची नावं सांगावीत. अनेक ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी तुम्हाला आपलं सभासदत्व दिलं आणि या सर्वांवर कळस केला रॉयल सोसायटी ऑफ लंडनने तुम्हाला फेलोशिप बहाल करू. जो सन्मान पूर्वी सर आयझॅक न्यूटनला लाभला होता तोच सन्मान तुम्हालाही गुणपरत्वे लाभला. हा फक्त तुमचाच नव्हे तर भारताचाही सन्मान ठरला. तुमच्या या अशा दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल आमच्या मनात वसत असलेली आदरयुक्त अभिवादनाची भावना या मानपत्राच्या रूपानं प्रकट करू आज आम्ही सारे धन्य होत आहोत. भारत समृद्ध व्हावा आणि वैद्यकीय दृष्टिकोनाचा फैलाव तिथल्या विद्यासेवकांमध्ये व्हावा या ध्रुवताराच्या रोखानं तुमची संशोधकीय वाटचाल चालू आहे. तुमची ही ध्येयवादी कारकीर्द अशीच यापुढेही चालू राहावी म्हणून निसर्गाने तुम्हाला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य द्यावं अशी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद छाया. अशा या दैदिप्यमान व्यक्तिमत्वाचे पाय आपल्या गट्ट्याला लाभणे हा आपला खरोखर सर्वार्थाने सन्मान आहे. मी डॉक्टर अनुया पालकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पुढच्या सर्व कार्यक्रमाची आपले सूत्र आपल्या हाती घ्यावी. आपण सर्वच जण माशेलकरांना ऐकायला उत्सुक आहोत. माशेलकर आता पुण्याला सध्या असतात आणि आता पुण्याहून डायरेक्टली ते इकडे पार्लेकट्ट्यावर आले आहेत. तेव्हा खरोखर मनापासून आपल्याला मी पहिल्यांदाच धन्यवाद देते. आता छायाने मानपत्राचं वाचन केलं तर आज आपल्याकडे एक थोर विचारवंत, एक कुशल प्रशासक, एक तंत्रज्ञ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी, दूरदर्शी शास्त्रज्ञ, विज्ञान योगी डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर आले आहेत. खरोखर जसं आत्ता चित्राने म्हटलं पार्लेकट्ट्याचा हा गौरव आहे. डॉक्टरांनी जागतिक पातळीवर भारतीय विज्ञान जगाचं नेतृत्व केलंय. एवढंच नव्हे तर खास उल्लेख करायचा म्हणजे प्रयोगशाळेला लोकांच्या आयुष्याशी जोडण्याचं महत् कार्य ते आजपर्यंत करत आले. तेव्हा आज आपण अलौकिक बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि जिद्द याच्या यशोगाथेचा आढावा घेणार आहोत. डॉक्टर, आपलं जीवन म्हणजे संघर्ष, जीवन म्हणजे अपार परिश्रम आणि त्याचबरोबर प्रचंड आशावाद. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण मुंबईमध्ये आलात आणि मराठी माध्यमाच्या शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर डॉक्टरांना त्यावेळच्या UDCTमध्ये म्हणजे आताच्या ICTमध्ये जी अतिशय प्रेस्टिजियस अशी इन्स्टिट्यूट मानली जाते त्या कॉलेजमधून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. प्रोफेसर MM शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 3 वर्षामध्ये त्यांनी PhD ही पदवीसुद्धा हासिल केली. डॉक्टर, मला इथे असा प्रश्न पडतो की तुमची एकंदरीत अकॅडमिक करिअर जर का पाहिली म्हणजे असं मी वाचनात आलेलं आहे की तुम्हाला त्यावेळेला पहिला नंबर मिळवणं ही तुमची गरज होती आणि ते तुम्ही कायम कसा मिळवलात. तर तुमची ही अकॅडमिक करिअर बघता माझ्या मनात असा प्रश्न येतो की तुम्हाला त्यावेळेला कुठेही लठ्ठ पगाराची नोकरी घेता आली असती परंतु तरीसुद्धा तुमचा मूलभूत संशोधनाकडे ओढा का राहिला? आपण शास्त्रज्ञ व्हायचं कसं ठरवलं? सर्वप्रथम हा पार्लेकट्ट्याचा सन्मान नाही आहे, माझा सन्मान आहे, माझा फार मोठा सन्मान आहे. म्हणून आधी सर्वांचे आपले आभार मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे नववर्ष 2016 त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आपल्याला, आपल्या कुटुंबियांना. पहिला प्रश्न आपण असा विचारला की मी संशोधनाकडे आणि तेही शास्त्रीय संशोधनाकडे कसा वळलो. शास्त्रीय संशोधनाकडे वळायच्या आधी शास्त्राकडे वळावं लागतं. शास्त्राची गोडी निर्माण व्हावी लागते, विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी लागते. आणि ही विज्ञानाची गोडी जिथून निर्माण झाली तिथून माझा प्रवास सुरू झाला. आज मला आनंद वाटतोय की माझा वर्गमित्र नरेश शाह, जिथे आम्ही युनियन आर्ट स्कूलमध्ये एकत्र शिकलो लहानपणापासून, तो माझ्याबरोबर आलेला आहे. आणि त्याला आठवत असेल की आमचे जे शिक्षक होते ज्यांनी आम्हाला विज्ञान सर्व म्हणजे त्याच्यात मग केमिस्ट्री आलं, फिजिक्स आलं, मॅथमॅटिक्स आलं, त्यावेळी वेगवेगळे
टीचर्स नसायचे बरं का, सगळं एकच, ते म्हणजे प्रिन्सिपल भावे. आणि त्यांनी आमच्यात ही गोडी निर्माण केली. नरेशला आठवत असेल की त्याला केवळ फळ्यावर समीकरणं मांडणं, ज्याला आपण चॉक अँड टॉक म्हणतो, त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट नव्हता. ते म्हणायचे तुम्ही पहा, निरखा आणि शिका. आता उदाहरणार्थ साबण बनवण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये सर्वांना ती माहिती आहे. मुलं तर आपल्या अगदी 10 पैकी 12 मार्क मिळवतील परफेक्ट. पण त्यामध्ये आतापर्यंत साबण बनवण्याची जी फॅक्टरी आहे ती किती लोकांनी पाहिजे? मला प्रश्न विचारायचा होता. आपल्यापैकी ज्यांनी साबण बनवण्याची फॅक्टरी आहे ती पाहिले त्यांनी जरा हात वर करा. तू का केलास मला माहिती आहे. 10हून कमी आहेत बरं का. त्यातला हा जो एक आहे त्याने का हात वर केला मी सांगतो. कारण प्रिन्सिपल भावे आमचे जे होते त्यांनी आम्हाला हिंदुस्थान लिव्हरला साबणाची फॅक्टरी जी आहे ती दाखवायला नेलं होतं. आणि नरेश तुला आठवत असेल त्यावेळी ट्राम असायची, ट्रामने गेलो होतो आपण. आणि त्या ट्रामचे 5 पैसे तिकीट होतं, ते सुद्धा माझ्यासारख्याला परवडणार नव्हतं. मी गरीब होतो, तेही गरीब होते, पण त्यांनी स्वतःच्या खिशात आम्हाला पैसे दिले आणि ती फॅक्टरी आम्हाला दाखवली. नरेश तुला आठवत असेल विम्को काड्याची पेटी बनवायची फॅक्टरी अंबरनाथला. सर माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रवास ट्रेनचा, त्याचे पैसे सुद्धा त्यांनी दिले बरं का. आपल्यापैकी किती जणांनी काड्यापेटी बनवण्याची फॅक्टरी बघितली आहे? 1 2 3 4 5. हे तू बघितली नाही? हा मग. तर अशा प्रकारे त्यांनी आम्हाला विज्ञानाची गोडी निर्माण केली. हा पहिला भाग. दुसरं म्हणजे ही कथा आता प्रसिद्ध आहे, आपण ते परत ग्रेट भेट मध्ये वगैरे ऐकलेली आहे. मी पुन्हा ऐकवतो ज्यांनी कुणी ऐकली असेल त्यांना, कारण ते महत्वाचं आहे की आयुष्यात नेहमी सर्वांच्या एक अशी काहीतरी विलक्षण घटना घडते ज्याच्यामध्ये प्रचंड बदल घडतात बरं का. हळूहळू घडत नाही, प्रचंड असा प्रकाश पडल्यासारखं काहीतरी होतं. तर नरेशला परत आठवत असेल की त्यांनी आम्हाला ह्याच्यात नेलं होतं युनियन हायस्कूलमध्ये. ते गोल गोल भिंग असतं आणि त्याची फोकल लेंथ कशी काढायची हे दाखवण्याचा प्रयोग त्याने आम्हाला दाखवला. तरी कागद होता आता आणि भरभर भिंग होतं. आणि नरेशला आठवत असेल त्यांनी वर खाली ते केलं आणि एक प्रखर बिंदू जेव्हा निर्माण झाला तेव्हा ते म्हणाले हे अंतर म्हणजे फोकल. आणि त्यांनी का कोणाच नव्हतं ते तिकडे धरलं थोडा वेळ. घरल्यावर तो कागद जळला आणि तो कागद जळला त्यावेळी का कोणाच नव्हतं ते माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले बघ अशा प्रकारे जर तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू कागद जळू शकतोस, तू काही करू शकतो. आणि त्याच्यामधनं त्याला 2 हे मिळालं बरं. एक म्हणजे फोकस अँड यू कॅन अचीव्ह एनिथिंग. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मी फोकस करत आलो. कुठलंही काम करायचं म्हणजे त्याच्यावर लक्ष केंद्रित करू. आता मी जवळजवळ 36 संस्थांचा अध्यक्ष आहे बरं का. आता आपण म्हणाल म्हणजे तुमचं इकडे तिकडे योग्य चाललेलं असेल, पण ज्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे त्याचं जेव्हा मी काम करतो तेव्हा दुसऱ्या कशाचा विचार करत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा याच्यामध्ये संशोधनामध्ये सुद्धा असंच लक्ष द्यावं लागतं. हा एक भाग झाला फोकस अँड यू कॅन अचीव्ह एनिथिंग. त्याच्यानंतर मी जसा मोठा झालो ना तेव्हा मला नवीन त्याच्यामधनं हे सापडले बरं का. त्याच्यामध्ये काय असतं की आपलं जे भौगोल भिंग असतं ते काय करतं, सूर्यकिरण हे समांतर असतात, दे आर ऑल पॅरलल. आणि पॅरलल लाईनची प्रॉपर्टी काय असते, दे वर म्यूट. आणि ते भौगोल भिंग काय करतात, त्या सगळ्यांना एकत्र आणतात. आज आपला देश पाहिला आपण तर कास्ट, रेस, रिलिजन, लँग्वेज त्याच्यामुळे असा दुभंगला. दे आर ऑल रनिंग पॅरलल, दे डोंट वॉन्ट टू मीट. अँड व्हॉट इज कॉन्व्हेक्स लेन्स लिडरशिप, ब्रिंग इट ऑल टुगेदर. अशा प्रकारचं नेतृत्व देशाला असतं. आज दुर्दैवाने काय झालंय, कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स काय करते, समांतर रेषा आहेत त्यांना दूर नेतं. तसं नाही हे. तर सांगण्याचा अर्थ असा की आयुष्यातल्या ह्या घटना आणि त्यांनी जे आम्हाला विज्ञानाची रुची आधी सर्वप्रथम निर्माण केली आणि त्यातून मग मी संशोधनाकडे
म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की त्यांचे शिक्षक जे त्यांना लाभले ते अतिशय मनाने श्रीमंत होते आणि त्यांनी त्यांना नेतृत्व गुण म्हणजे काय, सर्व शक्ती एकत्र आणल्या तर कशी प्रचंड ऊर्जा त्याच्यातून निर्माण होऊ शकते याचं तुम्हाला त्यांनी शिक्षण दिलं. पण डॉक्टर तुम्ही नंतर PhD झाल्यानंतर मला वाटतं तुम्ही UK ला निघून गेलात, लंडनला गेलात आणि नंतर 1976 मध्ये तुम्ही परत आलात. म्हणजे खरं तर तुमचं तेव्हा लग्न झालं होतं, म्हणजे असंही नाही की लग्नासाठी तुम्हाला परत बोलावलं. तर मग 76 मध्ये परत येण्याचं कारण काय, म्हणजे कशामुळे तुम्हाला परत यावंसं वाटलं आणि लंडनमध्ये आपण काय करत होता? हो हो तिथे मी सालफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मी लेक्चरर होतो आणि त्यांनी बरं का मला काय केलं होतं की सगळ्या लेक्चरना टीचिंग ॲज वेल एज रिसर्च, म्हणजे त्यांनी शिकवायला पण पाहिजे आणि संशोधनही करायला पाहिजे. मला त्यांनी वेगळा काढला आणि मला म्हणाले तू फक्त संशोधन कर, ह्याच्यामध्ये लक्ष घालू नको. आणि मी तुम्हाला सांगतो मला ते एवढं आवडायचं, कारण संशोधनामध्ये काय असतं, संशोधन म्हणजे एक्सप्लोरेशन. आतापर्यंत जे सापडण्याचे त्याच्या शोधात जायचं, ते सापडायचं होतं, सापडण्याचा तो आनंद वगैरे. आणि मी सकाळी लवकर जायचो प्रयोगशाळेमध्ये, रात्री यायचो आणि मी एकदा वैशालीला प्रश्न विचारला, अगं मला एवढी मजा येते, मी काम करतोय असं मला वाटतच नाही, मला कळत नाही की सालफोर्ड युनिव्हर्सिटी मला का पैसे देते, मीच त्याला पैसे द्यायला पाहिजे. संशोधनामध्ये, खऱ्या संशोधनामध्ये ही गंमत असते. मी लहान मुलं आपलं तरुण वर्ग वगैरे बऱ्याच वेळा मला विचारायला येतात, तर मी त्यांना सांगतो यू मस्ट एन्जॉय व्हॉट यू डू अँड यू मस्ट डू व्हॉट यू एन्जॉय. आयुष्यभर मी हे करत आलेलो आहे आणि संशोधनाचा तो भाग होता. सो आय वॉज एन्जॉईंग माय सेल्फ. आणि मग एके दिवशी काय झालं की मला टेलेक्स आला. डॉक्टर बिरिचर हे त्यावेळी ह्याचे NCLचे डायरेक्टर होते. त्यावेळी ते फॅक्स किंवा ईमेल वगैरे तसं काही नव्हतं बरं का, टेलेक्स आला. आणि त्यात त्यांनी मला म्हटलं होतं की तू लंडनला जा आणि सेवाळ हॉटेलमध्ये तुला डॉक्टर नायडूमा भेटली, त्यांना तुला भेटायचं आहे. आता गमत सांगतो त्यांनी का भेटावं मी त्यांना हे याच्याविषयी काय लिहिलं नव्हतं, पण ते माझे गुरु होते आणि लहानपणापासून आईचं ऐकायचं, गुरूंचं ऐकायचं. त्यांनी काय पण मी गेलो तिकडे. तुम्हाला मी सांगतो म्हणजे माझं उत्तम चाललेलं होतं त्यावेळी आणि म्हणजे नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक्स या विषयामध्ये कळलं की मी स्वतःची प्रयोगशाळा तयार केली होती. माझं नाव झालं होतं. इम्पिरियल कॉलेजमध्ये मला एक ऑफर आली होती प्रोफेसरशिपची आणि प्लस अमेरिकेला, आणि बाकी सगळं उत्तम झालं. आणि त्यावेळी खरं म्हणजे माझ्या डोक्यात परत यायचा, लगेच यायचा विचार नव्हता. कारण की आई इथे होती त्यामुळे ते यायचं चालत होतं, पण त्यावेळी ते इतक्या ह्याच्यावर होते. पण तो ट्रिगर झाला जसं आयुष्यात होत होता. तर डॉक्टर नायडूमा हे त्यावेळी त्याचे डायरेक्टर जनरल होते CSIR, जी पोझिशन मी नंतर घेतली, डायरेक्टर जनरल CSIR. मी 11.5 वर्ष होतो. तर त्यावेळी मला आठवत त्यांच्या हॉटेल रूममध्ये मी गेलो, आम्ही बसलो, आम्ही चर्चा केली आणि ते तू काय संशोधन करतोय म्हणायला. तर मी त्यांना त्यावेळी काहीतरी विलक्षण अशा वेगळ्या ह्याच्यावर मी संशोधन करतो इन्स्पायर. आणि ते म्हणाले हे बघ तू फक्त 32 वर्षाचा आहेस, तू कधीतरी विचार करशील परत यायचा वगैरे, मुलं मोठी झाल्यानंतर 50-60 वगैरे, त्यावेळी नको, तुझी आवश्यकता देशाला आता आहे. तर तुझ्यासारखी मुलं जेव्हा परत येतील तेव्हा हा देश हे होईल बरं का. आणि हा कोणच मी एवढा इन्स्पायर झालो, मी लगेच हो म्हटलं तर. कारण ॲज आय ऑलवेज से आय थिंक फ्रॉम द हार्ट, नॉट फ्रॉम हेड. मी फार असा म्हणजे इंट्युटिव्ह आहे असा. आणि संध्याकाळी वैशालीला मी फोन केला, कळलं की नाही की आपल्याला देश बोलतो आपण जाऊया. आणि तिने का मला सपोर्ट दिला आयुष्यात, तिची अगदी सर्वात मोठी मैत्री तिची बहीण रेखा आहे, ती सांगेल तुला, कळलं की नाही. खरं म्हणजे हिनेच आमचं लग्न जुळून दिलं बरं का. तर ती लगेच हो म्हणाली. आणि तुम्हाला सांगतो मी परत आलो त्यावेळची परिस्थिती अशी होती की तरुण वर्ग किती माहिती नाही, पण त्यांना सांगावं असं वाटतं मला की मी जे त्यावेळी पाहिलं आणि तुम्ही आता त्याच्यामध्ये काय प्रचंड फरक आहे. हो तुम्हाला आठवतं मला 2100 रुपये पगार होता दर महिन्याचा. तुम्ही NCL मध्ये आला, NCL मध्ये शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काम शास्त्रज्ञ म्हणून मी काम करायला. आणि त्यावेळची परिस्थिती म्हणजे कुठल्या परिस्थितीत मी परत आलो ते सांगतो तुम्हाला. 2100 रुपये पगार होता फक्त. नवीन इक्विपमेंट घ्यायची, एक वायझनबर्ग ग्रॅव्हॅनिओमीटर मला घ्यायचा होता, त्याला 2 वर्ष लागली, कारण भारताकडे फॉरेन एक्सचेंज नव्हतं, कळलं की नाही. त्याला DGTT क्लिअरन्स लागायचा, नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया हे सर्टिफिकेट लागायचं, आणि त्याला 2 वर्ष. अच्छा
आणि अशा परिस्थितीमध्ये मला आठवतं गॅस सिलेंडर वैशालीला मिळाला नाही, कारण आम्ही पाहिलं की तो मिळाला आणि वर्षाची रांग होती. आता कुणीतरी मला सांगितलं होतं तू जर हे केलंस तर तुला तो मिळेल. मी ते केलं नाही, आयुष्यात केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे शी सफर्ड, त्याला म्हणजे ॲलर्जी झाली. मला अजून आठवतं, सिव्हिअर ॲलर्जी झाली. तुला आठवत असेल ह्याच्यामध्ये डॉक्टर बापटांकडे आपण घेऊन गेलो होतो, पण आम्ही पैसे दिले नाहीत ते हे काम करायला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम केलं बरं का. लायब्ररी मला आठवतं की रिसर्च जर्नल्स 3 ते 4 महिन्यांनी यायची. म्हणजे परदेशी जे काही झालेलं आहे त्याची माहिती, कारण त्यावेळी इंटरनेट नव्हतं, काही नव्हतं, आम्हाला 4 महिन्यांनी मिळायची. म्हणजे वी आर आउट ऑफ द रेस इव्हन बिफोर वी स्टार्टेड. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे काम केलं. पण तुमचा जो मूळ प्रश्न आहे, तुम्ही आलात कसे, त्याचं उत्तर म्हणजे हे ट्रिगर की जेव्हा मी डॉक्टर नायडूंकडे आतमध्ये गेलो त्यावेळी मला माहिती नव्हतं की मी परत येणार आहे. 30 मिनिटामध्ये परत येण्याचा प्रयत्न. मला वाटतं त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून तुम्हाला परत बोलावलं होतं. कारण हां, त्यांनी त्याचं हे सांगतो तुम्हाला. त्यांनी काय केलं होतं की त्यावेळी डॉक्टर खुराना, ज्यांना नंतर नोबेल प्राईज मिळाला बघा, ते भारतात नोकरीच्या शोधात आले आणि त्यांना नोकरी मिळाली नाही आणि मग ते परत गेले विस्कॉन्सिनमध्ये आणि मग त्यांना पुढे नोबेल प्राईज मिळाला. तर त्याच्यावर बराच वाद वाढला होता आणि पार्लमेंटमध्ये बरीच चर्चा झाली. आणि म्हणून इंदिरा गांधींनी यांना सांगितलं नायडूंना की तुम्ही जा, त्यांना ॲप्लिकेशन करायचं नाही, त्यांनी फॉर्म भरायचे नाही, ती ब्युरोक्रसी नाही, तुम्ही पहा चांगला select the brightest one and get him back. just get them back. That was the moment. तर मग MCL मध्ये आल्यानंतर तिथे तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून कामाला सुरुवात केली. तर असं मला विचारायचं की त्यावेळेला शास्त्रज्ञांची काळजी सरकार कसं घेत होतं, म्हणजे पोषक वातावरण होतं का? आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला सगळं बाहेरून जेव्हा मशिनरी मागवावी लागायची, काही मटेरियल मागवावं लागेल, तेव्हा इट इज टू टेक टाइम. तर मग त्यावेळेचा सदुपयोग तुम्ही कसा केला? म्हणजे तुम्ही वाट बघत मला वाटतं बसलेलाच नाही आहात कधी आयुष्यावर. नाही, असं असतं की आपण नेहमी, मी बघा मी ट्विटरवर आहे बरं का, तुमच्यापैकी जे ट्विटरवर आहेत त्यांना मी माझं ट्विटर हँडल सांगतो, @रमेशमशेलकर. तर त्याच्यामध्ये मी एकदा ट्विट केलं होतं आणि पर्टिक्युलरली टू द यंग पीपल आय ऑलवेज से दिस, कीप ऑन नॉकिंग ॲट द डोअर till the door opens. म्हणजे don't give up. But if it doesn't open, create your own doors. त्याच्यामध्ये महत्त्वाचं सांगितलं. तर मी काय केलं असतं की आता अरे मी रिओलॉजी शिकलोय, मी नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक शिकलोय, आता ह्याला मला ही इक्विपमेंट पाहिजे, 2 वर्ष मिळत नाहीये, मग सरकारला दोष देत 2 वर्ष तसं बसणं किंवा बॅग पॅक करून परत जाणं, हे 2च मार्ग असतात. मी त्यातले दोन्ही केले नाही. मी म्हटलं आय विल क्रिएट माय ओन डोअर. ते कसं केलं मी? त्यावेळी इंडियन ऑर्गॅनिक केमिकल्स नावाची एक फॅक्टरी होती. ते पॉलिएस्टर मॅन्युफॅक्चर करायचे. टेरलिन आपण म्हणतो, पॉलिएस्टर म्हणतो. ते आपण सगळे आता पॉलिएस्टर मिक्स्ड कॉटन हे वापरतो सगळ्यांना. आणि त्यावेळी काय झालं होतं, म्हणजे मी 1976ची गोष्ट सांगतो की आपल्याकडे त्यावेळी एक तर कपॅसिटी फार कमी असायच्या बरं का. ते किती मॅन्युफॅक्चर करायचे माहिती आहे का? 6,000 टन दर वर्षाला. आता रिलायन्स किती मॅन्युफॅक्चर करतो माहिती आहे का? 6,000 टन दर वर्षाला नव्हे, दर दिवसाला. इथे भारत आलाय आता, पण ती छोटी होती. आणि त्यावेळी काय व्हायचं की तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं नाहीये, सगळं इम्पोर्ट सबस्टिट्यूट. म्हणजे कोणाला तरी जर्मन कंपनीचं लायसन्स घ्यायचं, ते यायचं, कळलं की नाही. आणि ते म्हणायचे तू वॉल इथे ठेव, ते प्रेशरचा ठेव, टेम्परेचरचा ठेव. तेवढंच काय, त्यात काही बदल करायचा नाही, कारण त्या गोळ्या कात्रीच्या माणसाने सांगितलं असं कर, तेवढं ते हलवायचे नाही. मी त्याचा कन्सल्टंट झालो त्यावेळी, धर्मदास दलाल म्हणून त्याचे होते. आणि मी तिकडे गेलो आणि मी पाहिलं की ते सगळे रिॲक्टर्स म्हणा, स्पिनिंग मशीन्स म्हणा, ते करत होते, पण ते का हे त्यांना माहिती नव्हतं. हे आपण का करायचं, त्याच्या मागे ज्ञान काय आहे, त्याचं मागचं जे तंत्रज्ञान आहे ते काय. म्हणजे इथं तर नाही का ब्लॅक बॉक्स. तर मी म्हटलं की आतमध्ये तुमच्या त्या रिॲक्टरमध्ये ब्लॅक बॉक्समध्ये काय चाललं हे मी तुम्हाला समजून, आणि मॅथमॅटिकल मॉडेलिंग आणि सिम्युलेशन जे ते मी तुम्हाला दाखवून देईन, कळलं ना.
आणि त्याच्यामध्ये मी गेलो, त्या विषयामध्ये गेलो. आता मॅथमॅटिकल मॉडेलिंग आणि सिम्युलेशनसाठी किती काय इक्विपमेंट लागते? फक्त ही इक्विपमेंट डोकं. कळलं की नाही? त्यांनी करायचं. आणि तुम्हाला सांगतो, माझा रवींद्रनाथ म्हणून PhD स्टुडंट होता, त्याची PhD त्याच्यावर झाली. 1977 मध्ये काम सुरू केलं. 1982 मध्ये मला शांती स्वरूप भटनागर शांती स्वरूप भटनागर मिळालं. ते हायएस्ट अवॉर्ड आहे 5 वर्षात त्या कामावर. याचा अर्थ असा, तुम्ही स्वस्त न बसता, कळलं की नाही, हा मला भटनागर अवॉर्ड मिळवायचा आहे, पण मी फक्त रिओलॉजी आणि नॉन मेकॅनिक्स मध्ये करणार, मग ती इक्विपमेंट येणार, मी त्याच्यामध्ये करणार, ते न करता मी चक्क वेगळा मार्ग वापरला आणि त्या ह्याच्यावर केलं. तर हे आपल्याला फार महत्वाचं आहे. भारतामध्ये आपण नेहमी तक्रार करत असतो की अरे आपल्याला नोबेल प्राइज मिळत नाही किंवा पैसे नाही, आपल्याकडे हे नाही म्हणून ते नाही. आणि सगळं चुकीचं आहे. इट इज द पॉवर ऑफ आयडिया दॅट मॅटर्स. इट इज नॉट द पॉवर ऑफ द बजेट दॅट मॅटर्स. लक्षात आलं की हा त्यातला महत्वाचा भाग होता. हे करणं फार महत्वाचं होतं आणि ते केलं मी. त्याच्यानंतर 1991 मध्ये तुम्हाला NCLचे डिरेक्टर म्हणून तुमची अपॉइंटमेंट झाली. एक प्रशासकीय जबाबदारी तुमच्यावर आली. तर आताचं जे NCL आहे आणि तेव्हाचं NCL आहे, त्याच्यात काय फरक तुम्हाला स्वतःला जाणवतो? तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे NCLच्या जेव्हा पसारा पाहिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय करावं असं वाटलं? तर 2-3 गोष्टी आहेत. आमची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, ह्याचा अर्थ काय की रसायनशास्त्राचा वापर जगकल्याणासाठी करायचा, समाज कल्याणासाठी करायचा. आणि अशा प्रकारे वेगवेगळी कामं तिथे व्हायची, चांगली व्हायची बरं का. आता उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना ग्रीन रिव्होल्युशन माहिती आहे, हरित क्रांती. पण त्या हरित क्रांतीच्या मागे ती जर व्हायची असेल तर त्यासाठी इन्सेक्टिसाइड पाहिजेत, पेस्टिसाइड्स पाहिजेत, हर्बिसाइड्स पाहिजेत. आणि ती विकत घ्यायला आपल्याकडे डॉलर्स नव्हते. त्यामुळे ते स्वतः तयार करणं हे फार महत्वाचं होतं. आणि हे काम कोणी केलं? NCL सारख्या संस्थेने केलं. कळलं का? ड्रग्ज अँड थेराप्युटिक्स. आज आपण इथे फार्मसीमध्ये जाऊन हे घेतो तेव्हा इतके स्वस्त मिळतात. कळलं की हे का मिळतात? कारण NCL सारख्या संस्थेने काम केलं. जसं ह्याच्यावर ब्लड कॅन्सरवर काही ट्रीटमेंट्स लागतात, कळलं ना? तर त्याच्यावर डॉक्टर रामारावनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे चीपर ब्लड कॅन्सर हे मिळालं. तर तुझं काम व्हायचं. पण ह्याच्यामध्ये काय असतं माहितीये का, की आपण नेहमी इतर देशांनी जे काम केलेलं आहे ते कॉपी करत असतो. त्यांनी कुठला तरी नवीन मॉलिक्यूल तयार केला, मग आपण काहीतरी धडपडून तो मॉलिक्यूल करायचा आणि तो शिकायचा. त्याला जेनेरिक ड्रग असं म्हणतात. त्याच्यामध्ये होतं. तर माझ्या ह्याची बैठकच जरा वेगळी आहे. हे जे इक्विपमेंट आहे हे वेगळं आहे. तर मी म्हटलं की असं आहे की आपण स्वतः जगाला काहीतरी द्यायला. वी शुड बी एक्सपोर्टिंग अवर नॉट जस्ट इम्पोर्ट. हातापाया पडून त्यांच्याकडे हे घ्यायचं आणि ते देत नसत. हो, एक तर आपल्याकडे डॉलर नव्हते आणि असले तरी ते देत नसत आपल्याला. आणि मी पाहिलं की आम्ही जर काही नवीन केलं आणि यांच्याकडे गेलो, आपल्या भारतीय उद्योगधंद्यांकडे गेलो की बाबा हे तुम्ही घ्या, तो पहिला प्रश्न ते विचारणार आहे पण ते युरोपने केलंय का, अमेरिकेने केले काय, जपानने केलं काय? अरे नाही केलं, मग आपण कसं करू? कारण ती हीच नव्हती, तो कॉन्फिडन्सच नव्हता. तर मी म्हटलं मी आता काय करू? तर मी म्हटलं की राष्ट्रीय रासायनिक शाळेचं नाव आपण आंतरराष्ट्रीय रासायनिक शाळा. याचा अर्थ असं, व्हॉट एम आय सेलिंग नॉलेज, व्हॉट इज माय मार्केट, द होल वर्ल्ड, नॉट जस्ट इंडिया. आणि म्हणून मला आठवतं की माझ्या पहिल्या दिवसाच्या भाषणामध्ये 1 जून 1991 जेव्हा मी डायरेक्टर झालो त्यावेळी मी म्हटलं होतं की विल एक्सपोर्ट अवर, आणि मी पॉलिमरच्या ह्याच्यामध्ये आहे, तर विल एक्सपोर्ट अवर नॉलेज इव्हन टू बिग मल्टीनॅशनल. आणि जनरल इलेक्ट्रिकचं नाव मी घेतलं होतं. जनरल इलेक्ट्रिकचं नाव कारण ते पॉलिकार्बोनेट बनवायचे आणि त्याच्यावर माझं तुमचं काम चालू होतं. त्यावेळी 40% शेअर होता त्यांचा बरं का, म्हणजे नंबर 1. आणि इथे मी उभा राहून सांगत होतो की त्यांना आपण एक्सपोर्ट करणं. ते लीडर आहेत पण त्यांनी जे केलेलं नाही ते आपण करून दाखवलं. मला आठवतं वैज्ञानिक माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, सर डू यू रिअलाइज दॅट द साईज ऑफ द बजेट ऑफ G is 2.5 times that of entire India. तर मी त्याला म्हटलं इट इज नॉट द साईज ऑफ द बजेट दॅट मॅटर्स, इट इज द साईज ऑफ द आयडिया दॅट मॅटर्स. आणि बिकॉज यू मेन्शन जनरल इलेक्ट्रिक, विल टेक ऑन जनरल इलेक्ट्रिक, आपण त्यांची स्पर्धा करू. आणि माझ्या मॉडेलिंग अँड सिम्युलेशनमध्ये मला एक कल्पना आली होती, सॉलिड स्टेट पॉलिकंडलची, त्याच्यावर त्यांनी काम केलं नव्हतं. आणि माझा स्टुडंट रवींद्रनाथ, अय्यर आणि शिवराम या